गजा, काय झालं छोट्या मालकांना? अण्णा त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी न्यावं लागल. गजा चल. पण ताई मला दम लागलाय. ये गजा, तू आई बाजूला, मी घेतो. नाही अण्णा, तुम्ही नका धरू. यांना तुम्हाला त्रास होईल, तुम्ही नका धरू. अगं मग कसं करायचं? यांना घरी कसं न्यायचं? कसं करायचं? गजा, तू डॉक्टरांना घेऊन घरी ये. हा घरी आण. हा आणतो. घरी? आता घरी कसं देणार? मी गावकऱ्यांना बोलून आणू का? नाही अण्णा, एवढा येळ नाही आपल्याकडं. आता एकच पर्याय, काय? तुम्ही उचलायला मदत करा. आई, बोल. आई सारंग संपला. काय? यस. चला चला तू झाला तर काजू काजूच मेला. अंता शेठ, शेवटी आपण बदला घेतला. अरे बदला घेऊन तुझा मन पण भरल आणि पैशानी तुझा किस्सा पण भरल. अरे माव बोललो मोठं होऊ द्या साठ लोट. कुसुम, भक्ती, कुसुम. आई, छोटे बालक ताई, हो काय झालं यांना? चल त्यांना आत ने. चल आत चल. म्हातारीची हिंमत फार वाढलीये. वरतोंड करून मला प्रश्न विचारायला लागले. सगळ्यांच्या समोर गृहप्रवेशाची तयारी काय करायला सांगते, वैजयंतीला त्यासाठी तयार होण्याचं आवाहन काय करते, आणि हे सगळं त्या मुक्तामुळं घडतंय. त्या चंद्राबाईच्या मनात बंडखोरीचं बीज या मुक्तानेच पेरलंय. केवळ 10 दिवस इथे राहिली तर हा परिणाम, मग कायमची जर ती इथे आली तर नाही, असं होऊ देणार नाही मी. ही म्हातारी प्रत्येक श्वास, एक एक श्वास तुटत तुटत त्या खोलीमध्येच ती मेली पाहिजे. दादा, तुम्ही ठीक आहात ना? खरं तर नाहीये. मला माहित होतं, म्हणून आले मी बघायला. जखम खोलवर नाहीये, पण मुका मार लागलाय. आतून इजा नाही झालेली, पण नशीब जीवावर नाही बेतलं. देवी आई, फावलीस ग. या काही गोळ्या आहेत. डॉक्टर, पण ते अजून उठत का नाहीयेत? आत्ताच इंजेक्शन दिलंय मी त्यांना, त्यामुळे आली असेल ग्लानी. आणि कसं आहे, तापही आलेला आहे, त्यामुळे सुद्धा ग्लानी येते थोडीफार. या गोळ्या घ्या, त्यांना जाग आली की वरण भात खायला घाला, त्यानंतरच या गोळ्या द्या. वय, हे माझं कार्ड आहे, याच्यावर माझा नंबर आहे. काही जास्त वाटलं तर मला फोन करा. जी. दे ना. मी आलोच यांना सोडून. ये.
आणि बिलीव्ह आहे, खूप सुंदर दिसतेस. मी सोबत असेल ना तर आपण एकत्र मिळून खूप काही करू शकू. आपल्यात सुंदर नातं तयार होऊ शकतं. माणसं आणि मन सांभाळण्यात आपला हात अगं कोणीच धरू शकत नाही. आपली जोडी कमाल असेल. जाताना तुझ्या मोठ्या बहिणीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, कायमचं. मला तुझे डोळे वाचता येतात आणि आताही तुझे डोळे काहीतरी वेगळंच बोलते. तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं. हो, छोट्या मालकांना काही होणार तर नाही ना? हो, अगं नाही होणार काही. डॉक्टरने म्हणलेलं ऐकलं नाहीस का तू? अगं आता संकट टळलंय. आई राजा, आई धावून आली आहे बघ.